संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा बुलढाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्षाच्या शीर्षस्थानी असावी या मागणीसाठी गजानन सासाने हे नगरपालिकेसमोर उपोषणाला बसले। आपण बघू शकतो की जेव्हा 2016मध्ये वंचितचा नगराध्यक्ष निवडून आला होता त्यावेळेला नगराध्यक्षाच्या शीर्षस्थानी भारतीय संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा नगराध्यक्षाच्या शीर्षस्थानी लावण्यात आली होती। मात्र गेल्या 8-9 वर्षानंतर आता पुन्हा एकदा नगर परिषदेची निवडणूक झाली आणि नवीन नगराध्यक्ष म्हणजे पूजाताई गायकवाड ह्या नगराध्यक्ष झाल्या आणि आता पुन्हा एकदा तीच प्रतिमा काढून त्या ठिकाणी स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे आणि आमदार संजय गायकवाड सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची प्रतिमा त्या ठिकाणी लावण्यात आली। एकंदरीत पाहिलं तर ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा होती त्या ठिकाणी या 3 नेत्यांचे फोटो लावले। त्याला या गजानन सासाने जे सामाजिक कार्यकर्ते त्यांनी या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि उपोषण करतात। आपल्यासोबत सासाने आहेत, आपण त्यांना विचारू की नेमकं काय त्यांची मागणी आहे, कशासाठी ते उपोषणाला बसले, काय तुमची मागणी आहे, का तुम्ही उपोषण करतात? मी उपोषण करता गजानन सासाने सामाजिक कार्यकर्ता बुलढाणा। याचं इतिवृत्त अशा प्रकारे आहे की 25 डिसेंबर 2016ला मावळत्या ज्या नगराध्यक्षा होत्या सन्माननीय नजमुन्निसा मोहम्मद सज्जाद मॅडम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य आणि आकर्षक प्रतिमा आपल्या शीर्षस्थानी लावली होती, सन्मानपूर्वक आणि सर्वांच्या संमतीने। काही काळानंतर मान्य शिवसाहेबांनी बाबासाहेबांची प्रतिमा काढून टाकली असं एक थातूरमातूर काहीतरी रिझन देऊन कारण सांगून काही शून्य नागरिकांनी आत्मदानाचं आंदोलन केलं आणि शिवसाहेबांना ती बाबासाहेबाची प्रतिमा ॲज इट इज लावण्यास भाग पाडलं। त्यानंतर तब्बल 9 वर्षानंतर तीच बाबासाहेबाची प्रतिमा नवनिर्वाचित अध्यक्षा जे आज रोजी वर्तमान स्थितीमध्ये आहेत त्यांनी ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पूर्णपणे त्या आपल्या कॅबिनमधून अक्षरशः गायब करून टाकली आणि त्याच ठिकाणी आपल्या शीर्षस्थानी राजकीय नेत्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत। माननीय महोदया यांना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या पदाची गरिमा राखावी, कारण आपलं नगराध्यक्षपद हे संवैधानिक पद आहे, ते सर्वांसाठी आहे, ते कोणत्याही एका राजकीय पक्षाचं नाही। त्यामुळे माझी विनंती आहे की मॅडमनी जसे त्या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपल्या शीर्षस्थानीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावावी अशी माझी त्यांना मागणी आहे। आणि भविष्यात सुद्धा मला सांगा की आता नगराध्यक्षाच्या कॅबिनमध्ये जवळपास अनेक महापुरुषांचे फोटो लावलेले आहेत, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा फोटो दिसला आता आम्हाला, मात्र शीर्षस्थानी का असावा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा नगराध्यक्षाच्या शीर्षस्थानी असण्याचं कारण असं आहे की राष्ट्रपती भवनामध्ये सन्माननीय महोदया द्रौपदी मुर्मू यांच्या शीर्षस्थानी राष्ट्रीय मुद्रा म्हणून अशोकाची लीळा तिथं लागलेली आहे। सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जे आहेत त्यांच्या शीर्षस्थानी राष्ट्रीय मुद्रा लागलेली आहे। सैन्य दलाचे जे तिन्ही दलाचे प्रमुख आहेत त्यांच्या शीर्षस्थानी राष्ट्रीय प्रतीक म्हणून अशोकाचं प्रतीक लागलेलं आहे। ते विशिष्ट असं एक त्याचं वेगळेपण दर्शवते। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वेगळेपण संविधानाच्या माध्यमातून दर्शविण्यासाठी बाबासाहेबांना आगळावेगळा सन्मान म्हणून बाबासाहेबाची प्रतिमा जर का आपल्या शीर्षस्थानी असलं तर ते आपलं त्यांनी भाग्य समजावं आणि सन्मानपूर्वक बाबासाहेबाला एक तशा प्रकारचं एक सन्मान देऊन आपल्या शीर्षस्थानी डॉक्टर आंबेडकरांची प्रतिमा 9 वर्षापासून सन्मानपूर्वक होती त्याच प्रकारात जसे ते ॲज इट इज ते लावण्यात यावी। नक्कीच। तर हे होते उपोषण करते गजानन सासाने। त्यांचं एकच म्हणणं आहे की 9 वर्षापासून ज्या पद्धतीनं नगराध्यक्षाच्या कॅबिनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जशी प्रतिमा लावलेली होती शीर्षस्थानी, त्याच पद्धतीनं आता नगराध्यक्षाच्या शीर्षस्थानी सुद्धा जशी आहे तशीच प्रतिमा ठेवावी अशी मागणी घेऊन ते गेल्या नगर परिषदेच्या समोर या ठिकाणी उपोषणाला बसले। यापूर्वी त्यांनी निवेदनसुद्धा दिलं होतं, मात्र नगर परिषद प्रशासनानं अद्यापही त्यावरती कुठलाही निर्णय घेतला नाही। आता पाहणं एवढंच आहे की नगर परिषद प्रशासन आता या गजानन सासाने यांच्या उपोषणावरती आणि त्यांच्या मागणीवरती काय नेमका निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। कॅमेरामन विजय देशमुख, गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव